जय हरी विठ्ठल. आज आपण शिवेसाठी जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा विनवणीपूरक अभंग शिवेसाठी घेतलेला आहे. संत जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अभंगातून ईश्वराकडे विनंती करत आहेत. ते म्हणतात, शरणागत झालो तेने मीपणा मुकलो, आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट, न लगे उचित काही पाहावे संचित, तुका मने सेवा माने तैसी करू देवा. जगद्गुरू असणारे ईश्वराकडे विनंती करत आहेत, हे ईश्वरा, मी तुला शरण आलेलो आहे आणि माझ्यातला मीपणा तू घालव आणि तू जे वाट दाखवशील त्याच वाटेवर मी जाणार आहे. आणि दुसरी मला कोणतीही खटाटोप नको आहे. आणि हे देवा, तू माझ्यातला मीपणा घालव. याप्रमाणे जगद्गुरू संत तुकोबाराय आपल्या अभंगातून ईश्वराकडे विनंती करत आहेत. तर शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो. शरणागत होणे म्हणजे काय हो? शरणागत होणे म्हणजे शरीरामध्ये विनम्रता येणे असा अर्थ होतो का? नाही. तर शरणागत या शब्दाचा अर्थ आहे मन, चित्त, विकार हे सगळे बाजूला सारून मनामध्ये एक भावाने, एक चित्ताने, एक अंतःकरणाने असणारं ईश्वराला शरण जाणे. आपल्या मनातील विकार दूर करून या ईश्वराला शरण जाणे. म्हणून आता या संसाररूपी भवसागरामध्ये जे दुःख आहे त्या दुःखामुळे असणारं मी त्रासून गेलो आहे असं संत तुकोबाराय म्हणत असताना ते म्हणतात, माझा जे मीपणा आहे तो मुकलो आहे, आता मी सोडलो आहे. शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो, आता दिल्याचीच वाट, आता तू जे दाखवशील तेच वाट माझ्या जीवनाची आहे. दुसरे काही हे संसाराची खटपट मला पाहवत नाही, कारण संसार मिथ्या आहे. हे सांगत असताना जगद्गुरू जेव्हा म्हणतात शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो, तर मीपणा माणूस संसारामध्ये जीवन जगत असताना त्याच्यामध्ये अहंकार असतो, त्याच्यामध्ये गर्व असतो. मग ते पदाचा असो, सत्तेचा असो, सौंदर्याचा असो, अनेक प्रकारे गर्व असतो. त्या गर्व म्हणजेच मीपणा. आणि असा मीपणा तर माणसाच्या जीवनामध्ये असेल तर माणसाचे जीवन सार्थक होत नाही. म्हणून संत तुकोबाराय ईश्वराकडे विनंती करतात, शरणागत आलो तेथे मीपणा मुकलो. आता कितीही जर माणूस विद्वान असला आणि त्याच्यामध्ये जर अहंकार असला तर त्या विद्वत्तेला किंमत राहत नाही. भले तुम्ही किती विद्वान असू द्या, पण अहंकारामुळे जर तुमच्यामध्ये अज्ञान आलेला असेल, अहंकारामुळे तुमच्यामध्ये जर द्वेष असतील, मत्सर असेल, क्रोध असेल, तर तिथं असणारं तुमचं जीवन निरर्थक आहे. आणि म्हणून ज्या चांगदेवाला असणारं एवढं ज्ञान होतं, शास्त्र पुराण कंठस्थ होते, पाठ होते, योगावर त्यांना अधिकार गाजवलेला होता, एवढं ज्ञान असणारं त्या चांगदेवाला होतं.
पण चांगदेव जेव्हा संत मायमाऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई यांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांच्यातला असणारा तो अभिमान, मीपणा निघून गेला आणि त्यांच्या जीवनाला तिथं सार्थकता आलं आणि मुक्ताबाई त्यांची गुरु बनले. आणि जोपर्यंत आमच्या जीवनातला मीपणा जाणार नाही, अहंकार जाणार नाही, तोपर्यंत आमचं जीवनाचं सार्थक होणार नाही. म्हणून शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो. हे दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. पुराणामध्ये उदाहरणं दृष्टांत यासाठी दिलेलं असतात की व्यवहारामध्ये माणूस जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे. ज्ञान आहे, सत्ता आहे, सगळं आहे, पण मनामध्ये जर अहंकार असेल तर या सगळ्या गोष्टीला काही किंमत नसते महाराज. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय तिथं मीपणा मुकलो. जर माणसाचं जीवन निस्वार्थी निकपटी असेल तर तो सर्वत्र प्रिय असतो. सगळीकडे त्याच्या नामाचा गजर होत असतो. पण मनामध्ये कपट आणि मनामध्ये जर ईर्ष्या असेल तर त्या जीवनाचं काही अर्थ नाही. जसं चांगदेवाच्या माध्यमातून आपल्याला समोर येतं, त्यांच्या दृष्टांतातून समोर येतं. ज्ञान आहे, वैराग्य आहे, सगळं काही आहे, पण मीपणा तिथं भरून गेलेला आहे. ज्यावेळेस हे चांगदेव शिहार बसून चालत होते, हातामध्ये सापाचा चाबूक होता, अनेक सैन्य मागे पुढे होते, गर्जना होत होत्या, पण यांचा अभिमान घालवण्यासाठी असणारं ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली आणि निर्जीव भिंतीवर जेव्हा योगमायेच्या माध्यमातून समोर आले तेव्हा चांगदेवाचं जे असणारं अहंकार निघून गेला आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो. एवढंच नाही, दुसरा दृष्टांत पाहत असताना मीपणाचा रामेश्वर भटांना जेव्हा तुकोबारायाबद्दल सांगण्यात आलं, मंबाजी बुवा आणि सालोमालो यांनी जाऊन गाथेबद्दल तुकोबारायाच्या रामेश्वर भटांना सांगण्यात आलं. रामेश्वर भटांना अहंकार झाला आणि रामेश्वर भटांनी असणारं आदेश दिले आणि तुकोबारायाच्या गाथा पाण्यामध्ये बुडवण्यात आल्या महाराज. पण शेवटी जेव्हा दृष्टांत रामेश्वर भटाला झाला, कारण अंगामध्ये तिथं आग होत होती, त्राही त्राही होत होती, जेव्हा येऊन तुकोबारायांना शरण आला त्यावेळेस त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे रामेश्वर भटाच्या मनामधला अहंकार निघून गेला, मीपणा निघून गेला. ईश्वर हे आपल्या भक्ताच्या मनामधला अहंकार घालून त्याच्या जीवनाला सार्थक रूप देत असतात महाराज. आणि यासाठी जेव्हा अर्जुनाला गर्व झालेला होता आणि आपल्या तीरानं आणि त्या बाणानं असणारा समुद्रातून तो रास्ता करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी असणारं हनुमंतरायाच्या माध्यमातून त्या असणाऱ्या अर्जुनाला सत्यज्ञानाची प्रचिती करून दिली, त्याचा अहंकार नष्ट केला, मीपणा नष्ट केला आणि अर्जुन तिथं शरण आला महाराज. एवढंच नाही, आपण पाहतो भीमाला असणारा आपल्या सामर्थ्याचा शक्तीचा अहंकार झाला, पण हनुमंतरायांनी जेव्हा शेपूट उचलण्यासाठी सांगितलं त्यावेळेस भीमाचं गर्वहरण झालं आणि मीपणा निघून गेला. रावणाची सत्ता जे अहंकारामुळेच बुडाली महाराज. मोप सोन्याची लंका होती, ज्ञानी होता, पण गर्व मनामध्ये होता. म्हणून शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो. आणि असा गर्व असणारा भगवंत आपल्या त्या भक्ताच्या मनामधले
गर्व दूर करत असतात आणि तो मीपणा जर दूर झाला तरच असणारं आपल्या भक्ताचं जीवन सफल होत असतं महाराज. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. आता या संसारिक जीवनामध्ये मनुष्य असणारं सुखाच्या पाठीमागे धावत असतो, सुख शोधत असतो जिथं मुळातच दुःख आहे. त्या संसारामध्ये हा सुख हुडकू लागतो, कारण मनामध्ये मोह असतो आणि मोह हे दुःखाचं मूळ कारण आहे. असा असणाऱ्या त्या संसारामध्ये मनुष्य जेव्हा सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याची अवस्था त्या मृगजळासाठी धावणाऱ्या हरिणासारखी होते. त्याला ते सुख प्राप्त होत नाही. सुख हे मनुष्याच्या अंतःकरणात आहे, चारित्र्यामध्ये आहे, मनाच्या पावित्र्यामध्ये आहे, समाधानामध्ये आहे, चित्तामध्ये आहे, शुद्ध चित्तामध्ये आहे. पण मनुष्य असणाऱ्या संसारामध्ये सुख हुडकत असतो महाराज आणि सुख राहतो. त्याला हे सुख भेटत नाही. मग तो आपल्या संसारिक मोहमायेसाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतो. मोह मायेमध्ये अडकून राहतो. जसं दृष्टांत देत असताना एक टिवटिवी होते महाराज. टिवटिवीने समुद्राच्या कडेला आपले पिल्ले ठेवलेले होते आणि ते पिल्ले जेव्हा पाण्याच्या प्रवाहामुळे त्या समुद्रामध्ये वाहून गेले, टिवटिवी त्यावेळेस बाहेर गेली होती आपल्या मुलांना चारा आणण्यासाठी. परत येऊन पाहते तर ते पिल्ले सगळे समुद्रामध्ये वाहून गेलेले होते महाराज. त्यामुळेच टिवटिवी परत आली, आरडाओरड करू लागली आणि त्या समुद्राला शाप देऊ लागली महाराज. आणि त्या चोंचीनं पाणी समुद्रातून काढण्याचा प्रयत्न करू लागली, म्हणू लागली की तू माझे पिल्ले तिथं बुडवला आहेस. आता ते शक्य होतं का? टिवटिवीच्या त्या चोंचीनं सगळं समुद्र कोरडं करणं शक्य नव्हतं महाराज. तसं संसाराच्या मोहमायामध्ये आहे. कितीही जर सुखाचा प्रयत्न केला, कितीही जर तिथं पैसे कमवले, कितीही जर काही जर कमवलं तर सुख भेटत नसतं. हे फक्त मिथ्या एक रूप आहे संसारामध्ये, जे आम्ही सुख हुडकू लागतो. आणि यामुळेच या संसारिक मोहमायेतून जोपर्यंत माणूस दूर होत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. आणि अशा संसारिक दुःखमय या भवसागरामध्ये जर मनुष्य सुख हुडकत असेल तर त्याची अवस्था त्या किड्यासारखी होईल, जो किडा आपल्याच भोवताली जाळं विणतो महाराज, आणि त्यात जाळ्यामध्ये त्याचा शेवट होत असतो. असं संसारिक मनुष्याचं असतं महाराज. म्हणून या संसारामध्ये सुख प्राप्ती होत नसते. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. संसारामध्ये भरपूर खटपट केली. संत तुकोबरायापाशी भरपूर संपत्ती होती, भरपूर पैसे होते, पण शेवटी त्यांनी आपलं जीवन असणारं समाज सेवेसाठी त्यांनी घालवलं महाराज. असा कारण सत्य ज्ञानाची, सत्य जीवनाची प्रचिती झाल्यानंतर मनुष्याला समजतं की खरं सुख कुठं आहे. कारण ईश्वराने जे सगळी सृष्टी बनवलेली आहे, हे सृष्टीतलं प्रत्येक तत्व ईश्वराच्या चरणापाशी आहे. आणि त्यामुळे मूळच ईश्वराच्या चरणापाशी आहे. तर आम्ही बाह्यलौकिकामध्ये सुख हुडकून त्या ईश्वराला विसरण्याचा प्रयत्न करतो. पण वास्तवात ज्या ईश्वरानं ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे त्या ईश्वराच्या चरणामध्येच सुख आहे. या संसारामधल्या मिथ्या जे गोष्टी आहेत त्यामध्ये सुख नाही, पण आम्ही तिथंच सुख शोधू लागतो. आता दिल्याचीच वाट नी पाहू नाही खटपट.
ह्या डोळ्याने हे खटपट पाहत नाही. हे संसारिक, हे माझं 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 माझं, काय माझं काही नाही. माझा मीपणासुद्धा माझा राहिलेला नसतो महाराज. न लगे उचित काही पाहावे, न पाहावे संचित. यानी ह्या संसारिक मिथ्या जगतामध्ये काही जर केलं, काही जर प्रयत्न केला तर सुखासाठी जे आपण प्रयत्न करतो ते सुख आपल्याला प्राप्त होत नाही. कारण अशी कोणतीही मर्यादा नाही की किती शेती असल्यावर माणूस समाधानी राहतो, किती इमारती असल्यावर माणूस समाधानी राहतो, किती पैसे असल्यावर माणूस समाधानी राहतो. तर या कोणत्याही गोष्टीला मर्यादा नाहीत. म्हणून सुख असणारं त्या पैशामध्ये, पदामध्ये, रूपामध्ये, सत्तेमध्ये नाही, तर सुख असणारं या मनाच्या अवस्थेवर आहे, चित्ताच्या अवस्थेवर आहे. आणि आमच्या चित्ताची अवस्था जर ईश्वराच्या चरणी असेल, एकरूप असेल, तरच आम्हाला सुख मिळत असतं. पण आम्ही सुख भौतिक जीवनामध्ये जर शोधू लागलो तर त्या भौतिक जीवनामध्ये जिथं ह्या भवसागरामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे. कारण इथं मोह या संसाररूपी मनुष्याचं चित्त आकर्षण घेतो आणि तो मनुष्य असणारं त्या संसारामध्ये सुख हुडकू लागतो. पण तिथं सुख कधीही त्याला लाभत नाही. मनुष्याला भासत असतं सुख. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात, न लगे उचित काही. इथं काही आता मला नको आहे. या संसार मिथ्या जगतामध्ये मला काही नको, फक्त तुझी शरण दे, मला तुझ्या जवळ घे. ईश्वरा, मला या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सोडव. कारण इथं सगळे नाते गोत्र सगळे 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 मतलबी आहेत, कोणीही कुणाचं नाही. आणि या जगतामध्ये मनुष्य आपल्याबरोबर काहीच घेऊन जात नाही. आणि जन्म जेव्हा जेव्हा झाला तेव्हा मृत्यू हे निश्चित आहे, अटळ आहे. आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये मी जीवन जगत असताना मला याच क्रियेमध्ये अडकायचं नाही. तर मला तुझ्या त्या दास कर, मला तुझ्या जवळ सानिध्य द्या. या संसाररूपी मायेतून, मोहातून मला काढून टाक. तुका मने सेवा, माने तैसी करू देवा. तू म्हणशील तसे मी तुझी सेवा करेन. कारण जीवन हे मनुष्याचं फार अनमोल आहे, सहज मिळत नाही. पण मिळालेल्या जीवनामध्ये त्याचा वापर कसा करायचा, त्यामध्ये काय ठेवायचं, हे आपल्याला समजायला पाहिजे. आम्ही फक्त अहंकारामध्ये आणि गर्वामध्ये आणि बाह्य सुखामध्ये आम्ही आमचा काळ घालवत असतो, वेळ घालवत असतो. आणि ज्यावेळी धुंदी असते मनामध्ये, एक अहंकार असतो, पदाचा, रूपाचा, सौंदर्याचा, पैशाचा, नावाचा, लौकिकाचा, अनेक प्रकारे अनेक माणसामध्ये विकार असतात. त्या विकारातून त्याच्या मनामध्ये मीपणा दडलेला असतो आणि त्या मीपणामुळे तो फक्त आपलं अस्तित्व समाजापुढे टिकवण्यासाठी आपलं बाह्य कीर्ती, बाह्य स्वरूप समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण अंतर्गत जे स्वरूप आहे, अंतर्गत जे विचार आहेत, अंतर्गत जे आमची क्रिया आहेत, त्या क्रियेतून माणसाची ओळख व्हायला पाहिजे. पण मनुष्य असणारं बाह्य स्वरूपातून आपली ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असतो महाराज. पण या संसारिक जीवनामध्ये मनुष्याला अनेक प्रकारचे गर्व असतात आणि त्या गर्वामुळे मनुष्याची बुद्धी खुंटते. मनुष्याला खरं खोटं काही कळत नाही. एक वेगळा काळ त्याच्या जीवनामध्ये आलेला असतो आणि त्यामुळे तो स्वत्वाला विसरून, खऱ्या जीवनाचं अर्थ विसरून असणारं या संसारिक मायेच्या पाठीमागे धावत असतो. मग येतो अनेक विकार आहेत आणि त्यातल्या त्यात मीपणा. त्या मीपणामुळं कुणाचंही
चांगलं होत नाही, काही काळ बरा होतो, पण शेवट कसाही मनुष्य झाला, श्रीमंत झाला, गरीब झाला, बेवार झाला, कसाही मनुष्य जर झाला तर तो पंचतत्वातच विलीन होणार आहे. तो वेगळा कोणी आहे म्हणून त्याच्यासाठी व्यवस्था वेगळी आहे असं नाही, आणि काही वेगळा जास्त श्रीमंत आहे म्हणून त्याच्यासाठी जास्त जीवन आहे असं नाही. मनुष्याचं जीवन हे पाण्यावरला बुडबुडा आहे, कधी संपेल माहिती नाही. पण आमचं असणारं हे जीवन फक्त आणि फक्त अहंकारामुळे जात असेल तर त्या जीवनाला सार्थकता नसते. अभिमान असावा कशाचा? देशाचा असावा, राष्ट्रवीरांचा असावा, आईवडिलांचा असावा, भक्तीचा असावा, ईश्वराचा असावा, नैतिकतेचा असावा, संस्काराचा असावा. हा अभिमान मनुष्यापाशी पाहिजे आणि स्वाभिमानही पाहिजे. पण आमचा अहंभाव आणि आमचा मीपणा बाह्य लौकिकामध्ये दडलेला असतो, बाह्य जीवनामध्ये दडलेला असतो महाराज. आणि त्या बाह्य जीवनामध्ये तिथं वास्तव काहीच नाही, तिथं भ्रमजाळात अडकून आम्ही सुख हुडकू लागतो. पण तिथं सुख नाही, आमच्या मनामधला विकार अहमपणा सोडून तिथं जर ईश्वराला शरण गेलं तर आमच्या जीवनाचं कल्याण होतं. शरण जाणं म्हणजे आमच्या चित्तानं, विचारानं, शुद्ध अंतःकरणानं तिथं ईश्वराची प्रार्थना करणं असा त्याचा अर्थ होतो. शरण जाणं म्हणजे समाजामध्ये असे बरेच लोक असतात, फक्त शारीरिक रूपाने तिथं नम्र दिसतात. शारीरिक रूपाने नम्र दिसण्याची आवश्यकता नसते, तर मनामधले जो विनम्रता आहे तो तुमच्या व्यवहारातून, क्रियेतून, आचरणातून समाजापुढे म्हणजे दिसायला पाहिजे, समाजापुढे यायला पाहिजे. ज्यामुळे तुमचं चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध असेल तरच ईश्वर आपल्याला तिथं प्राप्त होत असतो. आमचं चित्त शुद्ध नाही, अहंकार भरलेला आहे आणि आम्ही ईश्वराची आराधना करतो, तर त्या आराधनेला काही महत्त्व नसतं. संत तुकोबांनी या अभंगातून एक विनवणी ईश्वराकडे केलेले आहे. हे ईश्वरा, म्हणजे मला माझ्यातला मीपणा घालो, मला शरण दे, आणि तू जे वाट दाखवशील त्याच वाटेवर मी जाईन. मला तुझ्याशिवाय दुसरं काही नको, फक्त भक्ती माझ्या जीवनामध्ये येऊ दे, असं संत तुकोबा या अभंगातून म्हणतात. रामकृष्ण हरी.